हा मी आले अजून वांगासाठी व्हिडिओ घेऊन. तर हे का डाग बघा आणि हे बघा मधात असे झालेत ना, आता फाटला आहे वांग. हे बघा, हे पहा व्यवस्थित पहा. हे नाकावरचं पण कमी झालंय. हे पहा, इथून बघितलं का इतकं आता काहीच राहिलं नाही. हे पण तर साध्या साध्या आहेत बघा. आपण घरी फ्रूट वगैरे आणतो का, त्याच्यापासूनच मी वेगळे वेगळे का फेस पॅक वगैरे बनवते. तर हे काय पपीता आहे, हे नसते खायसाठीच हेल्दी नाही बरं का, स्किनसाठी पण हेल्दी, डायजेशन सिस्टम वगैरे सगळं छान चांगलं होतं. पण मेन पॉईंट काय माहिती का, आपण ह्याच्यातलं बी काढून फेकतो. तर ते फेकायचं नाही, एका वाटीत काढून ठेवा. मी तुम्हाला एका पपीता खाते आधी नंतर फेस पॅक करून लावून तोंडाला धुवून दाखवते आज. ठीक आहे, मस्तपैकी तोंड धुवून घ्यायचं. पहा, तोंड धुतल्यावर असं पद्धत दिसते. आता हे बी घ्यायचं बरं का पपईचं. आणि मी एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं बरं का तुम्हाला. मस्त याला चुरून घ्यायचं. तर पहा असं आहे का, ह्याचं पाणी निघले बघा, एवढं ज्यूस निघलाय. कशी वाटीत दिसणारच तुम्हाला. मोबाईल मी खाली करून वर घेऊन दाखवते. हे बघा आता वाटीतलं, आता बघा आता दिसलंय ना. आता ह्याच्यात काय टाकायचं ते पण दाखवते. आता हे पहा, ह्याच्यात मस्तपैकी हनी किंवा मध म्हणतात बरं का आपल्या मराठीत, मध टाकून घ्यायचा. जर तुमच्यानं शेतात वगैरे मोहळ असलं ना, त्याचं तर आणखीनच चांगला फायदा होतो बरं का. आधी ते शेवटी नैसर्गिक आहे, हे तर माझ्याकडं काही पर्याय नाही. त्यामुळं आता ह्याला एका मस्त मिक्स करून घेते. आता का हे मस्त घ्यायचं बरं का, आधी डागावर असं लावायचं. हे पहा, आणि ह्यानीच सगळ्या ह्या घरच्या रेमेडीनीच माझे डाग कमी झाले बरं का. खूप माझ्या तोंडावर वांग झालता अशी, म्हणजे मला कुणी म्हणायचं बाबा खूप वांग झालाय, खूप वांग झालाय. असं आहे का मस्त. आता 2 मिनिट आहे का सगळ्या चेहऱ्याची अशी मालिश करून घेऊ आपण ह्याने. आता पहा सर्व व्यवस्थित लावले. आता ह्याला 15 मिनिट वाळून द्यायचं आणि रिझल्ट बघायचा. खरंच खूप छान रिझल्ट येतो बरं का ह्याचा. तुम्ही बाहेरच्या क्रीम लावण्यापेक्षा का हे ना कमीत कमी हप्त्यात 2 ते 3 वेळेस करून पहा. आणि हे का फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं बरं का, 2-3 दिवस, जास्त नाही, 2-3 दिवस ठेवायचं. नाही तर पहा आता व्यवस्थित वाळले. आता ह्याला एका हलक्या कोमट पाण्याने, जास्त गरम नाही जास्त गारणे पण नाही, धुवून घेऊ. तर आता पहा काही फरक वाटतो की नाही. तर चला भेटू पुढं असेच नवीन व्हिडिओसाठी. का लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागले. पहा, ठीक आहे. पाऊस येतो आणि वरून विचारते ते टिपकतो काय बाहेर. फुलं होई, गाय आलती काय. हां, छोटे छोटे पाय आहेत ना. छोट्या छोट्या पाय नीलगाईच खाऊन जाते. माय पेड आ, मग किती वाजता जायचे. बिल नंबर लावणार येते किती 8 वाजता. बाकी आमच्या सारखे जाऊन उभं राहते 6 वाजल्यापासून. तुम्हाला तर लय लवकर गडबड असते जायची. 6 वाजल्यापासून उभा येतं. बिना म्हणजे काम चुकारपणा करत दुसरं काय. तेवढ्यात काम उरकून